सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय जय श्री राम। राम जय जय राम। श्रीराम जय जय श्री राम। राम जय राम। श्रीराम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय जय श्री राम। राम जय जय राम। श्रीराम जय जय श्री राम। राम जय जय राम। श्रीराम जय जय श्री राम। राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय जय श्री राम। राम जय जय राम। श्रीराम जय जय श्री राम। राम जय जय राम। श्रीराम जय जय श्री राम। राम जय जय राम। श्रीराम जय जय श्री राम। राम जय जय राम। श्रीराम जय जय श्री राम। राम जय जय राम। श्रीराम जय जय श्री राम। राम जय जय राम। श्रीराम जय जय श्री राम। राम जय जय राम। श्रीराम जय जय श्री राम। राम जय जय राम। श्रीराम जय जय श्री राम। राम जय जय राम। श्रीराम जय जय श्री राम। राम जय जय राम। श्रीराम जय जय श्री राम। राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय जय श्री राम। राम जय जय राम। श्रीराम जय जय श्री राम। राम जय जय राम। श्रीराम जय जय श्री राम। राम जय जय राम। श्रीराम जय जय श्री राम। राम जय जय राम। श्रीराम जय जय श्री राम। राम जय जय राम। श्रीराम जय जय श्री राम। राम जय जय राम। श्रीराम जय जय श्री राम। राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय जय श्री राम। राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय जय श्री राम। राम जय
जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्यांचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी भागवता आणिले प्राकृती जनहितार्थ प्रपंची नाटुरी साध्य करी जो परमार्थ एकादशावरी टीका केली सुमार्थ गाथा नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय. आता राहुलजी ओंकार साधना देतील. राहुलजी हॅलो. हा, आवाज येत नाही? हा येत दिसता आता येते. ओके ओके सॉरी. नमस्कार. ओंकार साधनेचा अभ्यास आणि प्राणायामाचा अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवात प्राणाकर्षण क्रियेने करूयात. आपण जिथं बसला असाल तिथं कम्फर्टेबली बसा. खाली बसला असाल क्रॉस लेग सुखासन, अर्धपद्मासन, पद्मासन किंवा वज्रासन. खुर्चीत बसला असेल तर ताट बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचंय. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचंय. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम, सो 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 सो हम, सो हम, सो हम, सो हम, सो.
स्टॉप. सुरुवातीला आपण कपालभातीचा अभ्यास करतोय. मी जसं जसं इन्स्ट्रक्शन देईन त्याप्रमाणे फॉलो करा. एक्झेल, अर्धपूरक. ब्रीद इन ब्रीद आउट सुरू करूया. स्टॉप. एक्झेल, होल्ड ब्रीथ. बाह्य कुंभक. होल्ड 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डीप ब्रीथ इन. होल्ड ब्रेथ. अंतरकुंभक. 1 2 3. स्लो ब्रीथ आउट. हा एक राऊंड झालाय. आपण आणखीन 2 राऊंड करणार आहोत. एक्झेल, अर्धपूरक. स्टार्ट. ब्रीद इन ब्रीद आउट. Stop. Exhale. Hold breath. Hold 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Deep breathe in. Purak. Hold breath. Antarkumbhak. Hold 1 2 3. Slow breathe out. Rechak. एक शेवटचा आणि तिसरा राऊंड करणार आहोत आपण. एक्झेल, अर्धपूरक. स्टार्ट. ब्रीद इन ब्रीद आउट. Exhale. Stop. Exhale. Hold breath. Baya Kumbhak. Hold 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Deep breathe in. Purak. Hold breath. Antar Kumbhak. Hold 1 2 3. Slow breathe out. Rechak. रिलॅक्स. नॉर्मल ब्रीदिंग. आता आपण ओंकार साधनेचा अभ्यास करणार आहोत. आपला जेवढा श्वास आहे त्या श्वासातल्या अर्ध्या श्वासामध्ये उ म्हणायचं, राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचा आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी मकार जास्ती केलेला कधीही चांगला. ओंकार हा घंटानादेसारखा दीर्घ असावा, तेलाच्या धारेसारखा अखंड आणि घंटानाद सारखा गंभीर असावा. सुरुवातीला आपण 3 ओंकार, 1 मिनिटाचं ध्यान आणि नंतर शेवटी 2 ओंकार घेणार आहोत. तर सुरू करूया. एक्झेल, घर्षणयुक्त पूरक. पूरक. ओ
पूरक ओ शांत शांत शांत. आपण आता ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकारचा जो ध्वनी केलेला आहे तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइज ब्राइट फ्लेम इन चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज सिच्युएटेड. तिथं जर दिसेल नसेल तर दोन भुवयाच्या मध्ये भ्रूमध्यमध्ये आज्ञा चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइज ब्राइट फ्लेम इन बिटवीन आयब्रोज वेअर आज्ञा चक्र इज सिच्युएटेड. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया. परत एकदा 2 वेळा ओंकार. पूरक ओ. पूरक ओ. दोन्ही हाताचं घर्षण. जी ऊर्जा आपण ओंकार साधनेचा अभ्यास आणि प्राणायामातून मिळाली त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करूयात. दोन्ही हाताने चेहरा कप करा. हरिओम. नमस्कार. जुना दासबोध 21 समासी समास 6 वैराग्य निरूपण त्यातील ओव्यांचं आपण वाचन करूया. श्रीराम समर्थ श्रीराम. संसार म्हणजे महापूर माझी जळचरे अपार डंखू धावती विखार काळ सर्प श्रीराम. आशा ममता देही बेडी सुसरी करिता ती तडा तोडी नेऊन दुःखाचे साकडी माझी घालिती श्रीराम. अहंकार नकरे उडविले नेऊनी पाताळी बुडविले तेथून या सोडविले नवचे प्राणी श्रीराम. काम मगर मिठी सुटेना तिरस्कार लागला तुटेना
मदमत्सर बोहटेना बोली पडिली श्रीराम. वासना धामिनी पडिली गळा, घालून वेटाळे वमी गरळा. जिव्हा लाळी वेळोवेळा, भयानक श्रीराम. माथा प्रपंचाचे बोझे, घेऊन म्हणे माझे माझे. बुडताही न सोडी पुंजे, कुळाभिमाने श्रीराम. पडिले भ्रांतीचे अंधारे, नागविले अभिमान चोरे. आले अहंतेचे काविरे, भूतबाधा श्रीराम. बहुतेक आवर्ती पडिले, प्राणी वाहातची गेले. जेही भगवंतासी बोभाइले, भावार्थ बळे श्रीराम. आपण घालुनी उडी, तयासी नेले पैलथडी. येरते अभाविके बापुडी, वाहातची गेली श्रीराम. भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखो न भुलला. संकटी पावे भाविकाला, रक्षितसे श्रीराम. जयाच भगवंत आवडे, तयाचे देवाची साकडे. संसार दुःख सकळ उडे, निजदासाचे श्रीराम. जे अंकित ईश्वराचे, तयाच सोहळे निज सुखाचे. धन्यतेची दैवांचे, भाविक जन श्रीराम. जैसा भाव दयापासी, तैसा देव तयासी. जाणे भाव अंतरसाक्षी, प्राणीमात्राचा श्रीराम. जरी भाव असला माईक, तरी देव होये महाटक. नवलतयाचे कौतुक, दैशास तैसा श्रीराम. जैसे दयाचे भजन, तैसे दे समाधान. भाव होता किंचित न्यून, आपणही दुरावे श्रीराम. दर्पणी प्रतिबिंब दिसे, जैस्यास तैसे भासे. तयाचे सूत्र असे, आपणाच पासी श्रीराम. जैसे आपण करावे, तैसेची तेणे भावे. जरी डोळे पसरुनी पाहावे, तरी तेही टवकारे श्रीराम. भ्रुकुटीस घालुनी मिठी, पाहता क्रोधे तेही उठी. आपण हास्य करिता पोटी, तेही आनंदे श्रीराम. जैसा भाव प्रतिबिंबला, तयाचाची देव झाला. जो जैसे भजे त्याला, तैसाची वोळे श्रीराम. भावे परमार्थाची वाटा, वाहती भक्तीची पेठा. भरला मोक्षाचा चोहाटा, सज्जन संगे श्रीराम. भावे भजनी जे लागले, ते ईश्वरी पावन झाले. भावार्थ वळे उद्धरिले, पूर्वजतेही श्रीराम. आपण स्वये तरले, जनासही उपेगा आले. कीर्ती श्रवणे झाले, अभक्त भावार्थी श्रीराम. धन्यतयांची जननी, जे लागले हरी भजनी. तेहीच एक जन्मजनी, ज्या सार्थक केला श्रीराम. तयाची वर्णू काय थोरी, दयांचा भगवंत कैवारी. कासे लावून उतरी, पार दुःखाचा श्रीराम. बहुता जन्मांचे सेवटी, जेणे चुके आटाटी. तोहा नरदेह भेटी, करी भगवंती श्रीराम. म्हणून धन्यते भाविक जन, देही जोडिले हरिनिधान. अनंत जन्मांतरीचे पुण्य, फळासी आले श्रीराम. आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजन रत्ने गोमटी. ईश्वरी अर्पुनिया लुटी, आनंदाची करावी श्रीराम. हरिभक्त वैभवे कनिष्ठ, परितो ब्रह्मारिका वरिष्ठ. सदा सर्वदा संतुष्ट, नैराश बोधे श्रीराम. धरून ईश्वराची कास, केली संसाराची नैराश. तया भाविका जगदीश, सबाह्य सांभाळी श्रीराम. दया संसाराचे दुःख, विवेके वाटे परमसुख. संसार सुखाचे नि पडत मूर्ख, लोधोन पडती श्रीराम. दयांचा ईश्वरी जिव्हाळा, ते भोगती स्वानंद सोहळा. दयांचा जना वेगळा, ठेवा अक्षयी श्रीराम. ते अक्षय सुखे सुखावले, संसार दुःखे विसरले. विषये रंगी ओरंगले, श्रीरंग रंगी श्रीराम. तयास फावली नरदेह पेटी, केली ईश्वरेसी साठी. येरे भाविके करंटी, नरदेह गेला श्रीराम. आवचटे निधान जोडले, ते कवडीच्या बदल नेले. तैसे आयुष्य निघून गेले, भाविकाचे श्रीराम. बहुत तापांचा साठा,
तेने लाधला परिसगोटा, परितो ठाईचा करंटा, भोगूच नेणे श्रीराम. तैसा संसारास आला, माया जळी गुंडाळला, अंती एकलाची गेला, हात झाडुनी श्रीराम. या नरदेहाचे निसंगती, बहुत पावले उत्तम गती, येके बापुडी यातायाती, परपडी झाली श्रीराम. या नरदेहाचे लागवेगे, सार्थक करावे संत संगे, नीच योनी दुःख मागे, बहुत भोगिले श्रीराम. कोण समयो येईल कैसा, याचा नकळे की भरवसा, जैसे पक्षी दाही दिशा, उडून जाती श्रीराम. तैसे वैभव हे सकळ, कोण जाणे कैसी वेळ, पुत्र कळत्रारी सकळ, विघडोन जाती श्रीराम. पाहिली घडी नव्हे आपुली, वयसा तरी निघून गेली, देह पडताच ठेविली, आहे नीच योनी श्रीराम. स्वान शुक्रादी नीच याती, भोगणे घडे विपत्ती, तेथे काही उत्तम गती, पाविजेत नाही श्रीराम. मागा गर्भवासी आटाटी, भोगिता झाला सिरे हिंपोटी, तेथून या थोरा कष्टी, सुटलासी दैवे श्रीराम. दुःख भोगिले आपुल्या जीवे, तेथे कैची होती सर्वे, तैसे ती पुढे एकले जावे, लागेल बापा श्रीराम. कैची माता कैचा पिता, कैची बहीण कैचा भ्राता, कैची हृदय कैची वनिता, पुत्र कळत्रारिक श्रीराम. हे तू जाण मावेची, आवघी सोयरी सुखाची, हे तुझ्या सुख दुःखाची, सांगाती नव्हे ती श्रीराम. कैचा प्रपंच कैचे कुळ, कासया होतोसी व्याकुळ, धनकण लक्ष्मी सकळ, जाई जणे श्रीराम. कैचे घर कैचा संसार, कासया करिसी जुजार, जन्मवरी वाहोन भार, शेखी सांडून जासी श्रीराम. कैचे तारुण्य कैचे वैभव, कैचे सोहळे हाव भाव, हे सकळ ही जाण माव, माई कमाया श्रीराम. येच क्षणी मरून जासी, तरी रघुनाथी अंतरलासी, माझे माझे म्हणतोसी, म्हणून या श्रीराम. तुवा भोगिल्या पुनरावृत्ती, ऐसी माय बापे किती, स्त्री कन्या पुत्र होती, लक्षान लक्ष श्रीराम. कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्मास आली, ते तुवा आपुली मांदिरी, कैसे रे पडत मूर्खा श्रीराम. तुझे तुझे शरीर, तेथे इतरांचा कोण विचार, आता एक भगवंत साचार, धरी भावार्थ बळे श्रीराम. एका दुर्भरा कारणे, नाना नीचांची सेवा करणे, नाना स्तुती आणि स्तवने, मर्यादा धरावी श्रीराम. जो अंधरे तो उदरासी, शरीर विकावे लागे त्यासी, माझेणे घातले जन्मासी, त्यासी कैसे विसरावे श्रीराम. अहर्निशी ज्या भगवंता, सकळ जीवांची लागली चिंता, मेघ वरुषे जयाची सत्ता, सिंधू मर्यादा धरी श्रीराम. भूमी धरिली धराधरे, प्रगट होई जे दिनकरे, ऐसी सृष्टी सत्ता मात्रे, चालवी जो का श्रीराम. ऐसा कृपाळू देवादिदेव, नेणवे जयाचे लागव, जो सांभाळी सकळ जीव कृपाळूपणे श्रीराम. ऐसा सर्वात्मा श्रीराम, सांडून धरती विषय काम, ते प्राणी दुरात्मे अद्धम, केले पावती श्रीराम. रामे विण जे जे आस, तितुकी जाणावी नैराश, माझे माझे सावकाश, सीणची उरे श्रीराम. दयास वाटे सीण व्हावा, तेने विषयो चिंतित जावा, विषयो न मिळता जीवा, तगबग सुटे श्रीराम. सांडून राम आनंद घन, ज्याचे मनी विषय चिंतन, त्यासी कैचे समाधान, लोलंगतासी श्रीराम. दयास वाटे सुखची असावे, तेने रघुनाथ भजनी लागावे, स्वजन सकळही त्यागावे, दुःख मूळ दे श्रीराम. जेथे वासना झोंबून पडे, तेनेची अपाये दुःख जडे, म्हणून विषय वासना मोडे, तो एक सुखी श्रीराम. विषयजनित जे जे सुख, तेथेची होते परमरुख,
पूर्वी गोड अंती शोक नेमस्त आहे श्रीराम. गळ गिळता सुख वाटे ओढून घेता घसा पाटे काते बापडे मृग आपटे चारा घेऊन पळता श्रीराम. तैसी विषय सुखाची गोडी गोड वाटे परी ते कुडी म्हणून या आवडी रघुनाथी धरावी श्रीराम. काही कोण बोले भाविक कैसेनी घडेजी सार्थक सांगा स्वामी ये मलोक चुके जेणे श्रीराम. देवासी वास्तव्य कोठे तो मज कैसेनी भेटे दुःख मूळ संसार तुटे कोणे परे स्वामी श्रीराम. धडपुडी भगवत प्राप्ती होऊन चुके अधोगती ऐसा उपाये कृपामूर्ती मज दीनाथ करावा श्रीराम. वक्ता म्हणे हो एक भावे भगवत भजन करावे तेण होईल स्वभावे समाधान श्रीराम. कैसे करावे भगवत भजन कोठे ठेवावे हे मन भगवत भजनाचे लक्षण मज निरोपावे श्रीराम. ऐसा म्लानवदने बोले धरिले सदृढ पावले कंठ सद्गरीत गळाले अश्रुपात दुःखे श्रीराम. देखोन शिष्याची अनन्यता भावे वोळला सद्गुरु दाता स्वानंद तुंबळेल आता पुढिले समासी श्रीराम. इति श्री रामदास सांगितले वैराग्यास जो घेई सावकास तो श्रेष्ठ जाणावा श्रीराम. इति षष्ठ समासः संपूर्णम्. श्रीराम समर्थ श्रीराम. सुधीरजी चालू ठेवा तुम्ही. चालू ठेवायचं. चालू करा म्हणजे बरं. चुकीने होऊन गेलं पहिले. अच्छा अच्छा ठीक आहे, हरकत नाही. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. परमपूज्य डॉक्टर काकांना स्मरणपूर्वक वंदन करतो. डॉक्टरांना आणि आपल्या सर्वांना वंदन करतो. आणि मनाच्या श्लोकातला 13वा श्लोक आपण सगळेजण एकत्र म्हणूया आणि मग त्यानंतर काही विचार मी मांडतो. मना सांग रावणा काय झाले अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले म्हणून कुडी वासना सांडिवेगी बळे लागला काळ हा पाठी लागी. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. 13व्या श्लोकाचा विचार आपण करतो की मोक्ष मिळणं म्हणजे जन्म मरण परंपरा संपवणं या सगळ्याचा समग्र विचार हा भारतीय संतांनी केला. आणि त्यात त्यांनी 3 गोष्टी सांगितल्या. त्या 3 गोष्टी कुठल्या त्या आपण मागच्या सत्रात बघितल्या, पण पुन्हा एकदा त्याबद्दल अगदी थोडासाच विचार करू आणि मग पुढे जाऊया. की 3 गोष्टी सांगितलेल्या, एक म्हणजे पहिली त्यातली भक्ती, की या विश्वनिर्मात्यावरती थोडं तरी प्रेम करा असं संतांचं सांगणं आहे. आणि त्याला भक्ती म्हटलं गेलंय. ती जी चित्ताची व्यवस्था जी त्यांनी लावून दिलेली आहे, सांगितलेली आहे, ती भक्ती. आणि ती भक्ती परिपक्व दिशेला गेल्यानंतर पुढे जे आपल्याला ज्ञानाकडे जावं लागतं. पण नुसती भक्ती असून चालत नाही. प्रेम मला खूप आहे देवाचं, पण तो देव कसा आहे? तो मूर्तीत असतो का? तो कुठे असतो? तो खांबातनच प्रकट होतो का? मूर्तीतून प्रकट झाल्याच्या तर अनेक कथा आहेत, पण तो भावाकरता प्रकट झालाय का कशाकरता प्रकट झालेला आहे, हे जे जाणणं जे आहे, त्याचं जे गृहीतक जे आहे, त्याचं चिंतन आपल्याला करावं लागतं. त्या सगळ्या व्यवस्थेला संतांनी ज्ञान व्यवस्था ही सांगितलेली आहे. आणि तिसरी गोष्ट जी आहे की मला जो आवडतो, मला जो जाणायचा आहे, आणि आवडणारी गोष्ट आणि जाणायची गोष्ट मिळवण्याकरता आपल्याला कशाचा तरी हा त्याग करावा लागतो. आणि त्या त्यागाकरता जी चित्ताची एक भूमिका लागते त्याला वैराग्य म्हटलं जातं.
आज योगायोगाने लघुदास बोधातला वैराग्य निरूपणाचाच समास आहे, त्यामुळे मी आता वैराग्याबद्दलच जरा जास्ती विचार मांडतो, म्हणजे कंटिन्युटी साधण्याचा एक योग जो आहे तो. तर भक्ती, ज्ञान आणि वैराग्य याचा विचार करायचा ठरवलं तर तो विषय तसा खूप मोठा आहे. या वैराग्याच्या संकल्पना जेवढ्या स्वच्छ होतील आणि पक्क्या होतील तेवढं ते आपल्या उपयोगाचं असतं. आता ज्ञानोबांची जी उभी आहे 4थ्या अध्यायात येते की तैसी वैराग्याची शिव न देखती, जे विवेकाची भाषा नेणती, ते मूर्ख केवी पाविती, मज ईश्वराते. म्हणजे याचा अर्थ वैराग्य हे नुसतं फक्त वैराग्य असता कामा नये, तर त्याला विवेकाची जोड असायला हवी. समर्थ म्हणतात समासामध्ये की महद्भाग्य हातासी आले, परंतु भोगू नाही जाणतले, तैसे वैराग्य उत्पन्न झाले परी विवेक नाही. विवेके विण वैराग्य केले, तरी अविवेके अनर्थी घातले, अवघे व्यर्थची गेले दोहीकडे. ना प्रपंच ना परमार्थ, ना प्रपंच ना परमार्थ, अवघे जेणेची झाले व्यर्थ, अविवेके अनर्थ ऐसा केला. वैराग्यापरते नाही भाग्य, वैराग्य नाही ते अभाग्य, वैराग्य नसता योग्य परमार्थ नव्हे. तर हा परमार्थ साधायचा असेल तर विवेक आणि वैराग्य या दोन्हींची जोड तिथे आवश्यक आहे. म्हणजे विचित्र वैराग्य नको असा त्याचा अर्थ आहे. गौतम बुद्धांना वैराग्य प्राप्त झालं आणि त्यांना बोधी वृक्षाखाली साक्षात्कार झाला होता. ते काही बोलले नाहीत, परंतु त्यांच्या अनुयायांनी त्यानंतर गौतम बुद्धांचा आदर्श ठेवला. आणि इथे आता दोष आणि गुणांचा प्रश्न नाहीये, गौतम बुद्ध हे ग्रेटच होते, पण त्यांच्या या अनुयायांनी असा अर्थ घेतला की घर सोडलं पाहिजे, घराचा त्याग केला पाहिजे, घरातून निघून गेलं पाहिजे आणि लग्न करायचं नाही. म्हणून सगळ्यांना संन्यास द्यायला त्यांनी सुरुवात केली. अगदी तरुण मुलांनाही संन्यास दिला, तरुण मुलींनाही संन्यास दिला. आणि स्वामी वरदानंद भारती गमतीने म्हणत की त्यांना जी मुलं झाली ती पण संन्यासी झाली. असो, तर म्हणजे वैराग्य नावाची गोष्ट की त्यानंतर विकृत पद्धतीने मांडण्यात आली. आणि हे विकृत वैराग्य हे अपेक्षित नाहीये, वैराग्य यथार्थ पद्धतीने अपेक्षित आहे. म्हणजे समर्थांची ओवी आहे की म्हणून विवेक आणि वैराग्य तेची जाणावे महद्भाग्य, रामदास म्हणे योग्य साधू जाणती. म्हणजे सुरुवातीला समर्थ म्हणतात की महद्भाग्य हाताशी आले परी भोगू नाही जाणितले, तैसे वैराग्य उत्पन्न झाले परी विवेक नाही. आणि आता इथे ते पुन्हा त्याचं कन्क्ल्युजन सांगता आहेत की म्हणून मधल्या ओव्या ते आपण बघत नाही होत आता, पण म्हणून ते सांगतात की म्हणून विवेक आणि वैराग्य तेची जाणावे महद्भाग्य, रामदास म्हणे योग्य साधू जाणती. बरोबर वैराग्य हवंय, यथार्थ वैराग्य हवंय. आपलं वैराग्य कसं असतं, आपण कुठे गेलो, समजा सातारला गेलो, सज्जनगडावरती गेलो, तर येताना खाली उतरल्यानंतर मग सातारचं आलं छान असतं म्हणून आलं विकत घेतलंय, कंदी पेढे विकत घेतलेत, सोलापूरला गेलोय, पंढरपूरला गेलोय, मग तिकडचे काय शेंगदाण्याची चटणी छान असते म्हणून मग ती घेतलीये. सांगलीला गेलो, वाटेत हळद विकत घेतली, तिथली हळद प्रसिद्ध आहे. कोल्हापूरला गेलो, तिथले मसाले प्रसिद्ध आहे, अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर मसाले घेतलेत. बेळगावला गेलो काही कामानिमित्त, बेळगावून कुंदा विकत घेतलाय. धारवाडला गेलो, धारवाडी पेढा घेतला. नाशिकला गेलो, चिवडा घेतला. नागपूरला गेलो, संत्री घेतली, संत्र्याचा सीझन नसला तर संत्र्याची बर्फी घेतली. इंदोरला गेलो, गज काढलं. एक ना दोन अनेक गोष्टी आपण हे करताना आपल्याकडनं या घडतात. अर्थात ते करू नये असंही नाही, पण त्याकरता आपण गेलो असा जर का नंतर आपला अर्थ जर का निघत असेल तर मग ते वैराग्य जे आहे आपलं किंवा ती भक्ती जी आहे ती यथार्थ नाहीये असा त्याचा अर्थ होतो. मकरंद बुवांनी एका कीर्तनात सांगितलेला, त्यांनी अनुभवलेला प्रसंग आहे, तो मी सांगतो. शुकतालला गेले होते आणि भागवत सांगितलं. पहिला प्रसंग होता त्यांच्या आयुष्यातला तो भागवत सांगण्याचा शुकतालला. तर तिथे एक स्वामी उमानंद नावाचे एक स्वामीजी आहेत, अजूनही आहेत, आता वय त्यांचं 95च्या आसपास काहीतरी असेल. आणि त्यांचे गुरु हे कल्याण देवजी महाराज, ज्यांनी शुकताल डेव्हलप केलंय म्हणजे या ज्ञानसत्रांसाठी ज्या काही व्यवस्था लागतात त्या त्यांनी तिथे केलेल्या आहेत. नाही तर डेव्हलप केला याचा अर्थ त्याचे प्लॉट पाडले विकले वगैरे असं होतं, तसं नाही मला म्हणायचं. तर त्यांनी शुकताल या भक्तीसाठी, लोकांना, साधकांसाठी तिथे येण्यासाठी त्यांची व्यवस्था, अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी केली आहे. अनेक कॉलेजेस त्यांनी काढलेले आहेत, त्या ट्रस्ट मार्फत ते चालवले जातात अर्थात. आणि गरिबांच्या शिक्षणाची सोय त्यांनी तिथे केलेली आहे. आणि हे शुकताल म्हणजे आपल्याला माहिती आहे, शुकांनी परीक्षिताला जिथे भागवत सांगितलं ते ठिकाण जे उत्तराखंडमध्ये येतं, त्या
उमानंद स्वामींचे गुरुजी होते कल्याणदेव महाराज, की ज्यांना 128 की 130 वर्षाचं आयुष्य लाभलं. पद्मश्री, पद्मभूषण हे पुरस्कार त्यांना राष्ट्रपतींनी त्यांच्या ठिकाणी येऊन दिलेले आहेत. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार मिळाला होता आणि 2004 साली त्यांनी देह ठेवला. 128 वर्षाचं आयुष्य. तर त्यांचे हे शिष्य स्वामी उमानंद, जेव्हा हे भागवत चालू होतं तिथे त्यांनी एक सत्र असं रिकामं ठेवलं आणि त्या उमानंद स्वामी महाराजांना विनंती केली की तुम्ही आम्हाला उपदेश करावं म्हणून. आणि त्यांनी छान 1 तास प्रवचन केलं हिंदीमध्ये अस्खलित. आणि सर्वात शेवटी त्यांनी विचारलं की आपल्यापैकी व्यासजी कोण आहेत. व्यासजी म्हणजे तिथे जेव्हा भागवतावरती जो कोणी प्रवचन करतो त्यांना व्यासजी असं संबोधलं जातं. तर मग मकरंदबुवा पुढे गेले. ते म्हणाले मी इथं भागवत सांगतोय. तर म्हणे त्यांना विचारलं उमानंद स्वामी महाराजांनी की आपको क्या चाहिए. तर मकरंदबुवांनी त्यांना सांगितलं की महाराष्ट्रामध्ये एक रघुनाथ पंडित नावाचे थोर कवी येऊन गेले आणि त्यांनी समर्थांचं जे वर्णन केलेलं आहे की आपण तो श्लोक नेहमी म्हणतो, शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. हे रघुनाथ पंडितांनी जे काव्य ते समर्थ रामदास स्वामी आणि त्या समर्थांना जे वैराग्य होतं त्याची तुलना त्यांनी शुक महाराजांना जे वैराग्य होतं त्याच्याशी केलेली आहे. तर माझी अशी आपल्याला प्रार्थना आहे की आम्हा सर्वांना तसं वैराग्य प्राप्त हो असं त्यांनी मागितलं. आणि त्यांनी त्यांना छान उपदेश केला त्यावरती वगैरे. असो, तर नको त्या वेळेला नको ते वैराग्य आठवलं की नको त्या वेळेला आपल्याला नको ते विषय आठवतात हे आपल्याला माहिती आहे. तर आपल्याला यथार्थ वैराग्य हवं, विकृत वैराग्य नको, विचित्र वैराग्य नको. वैराग्याच्या आपल्या संकल्पना या नेमक्या आणि नेटक्या असल्या पाहिजेत. आता वैराग्य हा आताचा विषय नाहीये, पण पुढे या श्लोकाकडे जाण्यासाठी आपल्याला तो उपयोगी पडेल म्हणून त्यासाठी बोलतोय. आणि फार महत्वाचा वाटतो मला, तर फार आवडतो हा विषय की त्याचा सतत अभ्यास करावा, त्याचं सतत सातत्य असावं. तर या वैराग्याची यथार्थ संकल्पना जेव्हा स्पष्ट होते त्यावेळा मनुष्याच्या कल्याणाचा आरंभ होतो आणि भक्ती आणि ज्ञान त्याच वेळेला सिद्ध होतं. परमार्थ आपला त्याच वेळेला सिद्ध होतो की जेव्हा आपल्याला हे पूर्ण वैराग्य प्राप्त होतं. ज्या वेळेला एखादी गोष्ट सोडायची माझी तयारी होते आणि त्या वैराग्याचं आपल्याकडे फार महात्म्य सांगितलेलं आहे. एक विचार करून बघा, मला काही नको अशी आपली चित्त दशा झाली तर आपल्याला किती आनंद होईल. विचार तर करून बघायला काही हरकत नाही की मला काही नको याचा विचार सुद्धा मनुष्य करू शकत नाही. मला काही नको, मला सद्गती नको, मला मोक्ष नको, आणि मला शिवलोक नको, मला कृष्णलोक नको, अमुक नको, तमुक नको, मला निरूपण ऐकता ऐकता चहा प्यायचा आहे तोही मला नकोय, आणि मी आता श्रवणाला क्वालिटी टाइम देणार आहे, मी एकाग्रतेने फक्त हे विचार ऐकणार आणि मला काही नको, ही चित्तदशा. आणि ही चित्तदशा ही अत्यंत प्रेमाने हवी. नाहीतर नको तो चहा कारण तो आता गार झाला आहे, किंवा गुरुवार माझा उपवास असून बटाटे वडे केले, अशा प्रकारचं नको. याला वैराग्य नाही म्हणत, त्याला वैताग म्हटलं जातं. तर दोन्हीकडे वै हा शब्द आहे, पण पाहिजे पण मिळत नाही त्याला म्हणतात वैताग, आणि आहे पण आता मला नको आहे त्याला म्हणतात वैराग्य. आणि या वैराग्याशिवाय ज्ञान हे प्रगट होत नाही. मी एन्जॉय करत राहीन, लोळत राहीन, भरपूर शरीराला सुख देईन, आणि तरी चित्तामध्ये भगवंताचं ज्ञान प्रकट व्हावं हे केवळ इम्पॉसिबल आहे. म्हणजे ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की विरक्ती वाचू नकाही, विरक्ती वाचू नकाही, ज्ञानासी तगणे नाही, हे विचारून या ठाई ठेविले असे. म्हणजे ज्ञान तिथे स्थिर होतं जिथे ही तृप्तीची व्यवस्था आहे. आणि या वैराग्याकरता काही गोष्टी चित्ताला शिकवाव्या लागतात, मगच ते वैराग्य येतं. आणि त्यातली महत्वाची गोष्ट जी येते ती म्हणजे लोभाचा त्याग येतो. भक्ती, ज्ञान, वैराग्य याच्यावर विचार करायचा ठरवलं तर हा खूप मोठा विषय आहे, आपण आधीच बोलून आलेलो आहे. पण म्हणून त्यामध्ये लोभाचा त्याग हा आपल्याला इथे करावा लागतो. त्या लोभाचा जर का आपण त्याग केला तर आपसूक आपण वैराग्याकडे आपलं पहिलं पाऊल तिथे टाकतो. याबद्दलचा अजून विचार आपण पुढच्या सत्रात करूया आणि मग प्रत्यक्ष श्लोकाकडे जाऊया. त्याचं कारण असं आहे की हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. या श्लोकातल्या चरणाची जी तिसरी ओवी जी आहे, म्हणून इकडी वासना सांडी वेगी,
ती वासना, जर त्या वासनेचा आपल्याला त्याग करायचा आहे, ती लोभातनं जी निर्माण होते त्यातनं आपल्याला निर्माण करायचं, त्यातून आपल्याला वैराग्याकडे जायचं आहे. या दृष्टीने मी हे विचार मांडले. इथे मी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार अनुबंध अनंत या राघवाचा. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाजवी प्रेमग्रासा. नमस्कार महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या सर्वांना नम्र अभिवादन. आपण जुना दासबोधाचा वैराग्य निरूपण ह्या समासाचा विचार चालला आहे. बराच अर्धा अधिक विचार झालेला आहे, अर्ध्यापर्यंत. त्याच्यानंतरचा आपण विचार करणार आहोत. परंतु तेच आहे की वैराग्य आणि विवेक, जसं आता सलीलजी बोलले की हे फार महत्वाचं आहे. म्हणजे विवेक आणि वैराग्य हे जर नसतील तर परमार्थामध्ये पुढे जाता येत नाही. आपण त्याच्यावर बोलू पुढे. पण काही कदाचित वैराग्याच्या काही संकल्पना पण रिपीटिव्ह होती, पण रिपीट होण्यामध्ये हरकत नाही, कारण की ते फार मूलभूत तत्व असल्यामुळे अध्यात्मामध्ये अत्यंत आवश्यक आहे की आपल्याला ते दृढ अंतःकरणामध्ये ठसलं पाहिजे. म्हणून या सर्वाचा विचार आपण करतो आहोत या ठिकाणी. रामकृष्णांची गोष्ट आहे आणि रामकृष्णांची गोष्ट जी आहे ती अशा प्रकारची आहे की ते सांगत असत की आई आहे आणि ती स्वयंपाकघरामध्ये बिझी आहे आणि लहान मुले ते गाढ झोपलेलं आहे. आणि काही वेळाने काय होतं, ते लहान मुल जे आहे ते झोपेतून उठतं आणि रडायला लागतं. मग लागलीच आई येते आणि त्याला काहीतरी खेळणं देऊन आपलं स्वयंपाकाचं काम चालू ठेवते. थोड्या वेळाने तो मग लहान मुल चूप होतं थोड्या वेळाकरता. मग परत त्या खेळून ते टाकून देतो, परत रडू लागतो. तर मग आई जी आहे येते, परत ते दुसरं खेळणं देते त्याला आणि परत तो त्या खेळण्यात रमतो. असं 2-4 वेळा होतं. आणि शेवटी काय होतं, तर म्हणजे शेवटी हे होतं की म्हणजे तो काहीच, कोणतंही जरी त्याला दिलं खेळणं तरी ती आई जी आहे तो रडायचं थांबत नाही. तर ते खेळणं नको असतो. का म्हणजे त्याला जे आहे ते आई हवी असते. तर आई हवी असणं आणि त्याच्याशिवाय त्याला चालत नाही. तर आई हवी असणं म्हणजे हे विवेक झाला. आईच्या ऐवजी आपण भगवंत ठेवा, की भगवंत जो आहे तो आम्हाला भगवंताशिवाय आणखीन काही नको, खेळणी नको, म्हणजे वैराग्य झालं. परत रिपीट करतो मी की आई शिवाय आणखीन काही नको, आईच हवी आणि खेळणं कोणतेही नको. तर आईच हवी म्हणजे भगवंतच हवा, हा झाला विवेक. आणि दृश्य वस्तूमध्ये काहीही नको, हे झालं वैराग्य. तर असं विवेक आणि वैराग्य हे जोपर्यंत असणार नाही तोपर्यंत या नरदेहाचं जे आहे ते नरदेहाचं जे आहे ते त्याची मोक्ष मिळणार नाही म्हणूया आपण, किंवा असं म्हणूया की त्याचं सार्थक होणार नाही म्हणूया आपण त्याला.
तर आता भगवंताची आपण काय करायची तर म्हणजे निवड करायची, म्हणजे भगवंताची काय करायची, आवड करायची. आणि नावड कशाची हवी तर म्हणजे दृश्य जगताची हवी. मग निवड भगवंताची आणि नावड दृश्य वस्तूची, दृश्य विश्वाची. मग एक झाली नावड आणि एक झाली आवड, भगवंताची आवड आणि दृश्य वस्तूची नावड. तर विवेक आणि वैराग्य हे आता म्हणजे असं की आपल्याला म्हणजे याच्याबद्दलचे काहीच संशय या ठिकाणी राहिलेला नाही असं धरून चालायला हरकत नाही. पक्षी उडतो आकाशामध्ये, त्याला दोन पंख असतात. तसंच परमार्थामध्ये पुढे वाटचाल करण्याकरता दोन पंख आवश्यक आहे, विवेक आणि वैराग्य. त्याच्याशिवाय जे आहे ते परमार्थामध्ये पुढे प्रगती करता येत नाही. विवेकी अंतरी सुटला आणि वैराग्य प्रपंची तुटला. अंतर्बाह्य तोच मोकळा झाला, निस्संग योगी असं म्हटलंय समर्थांनी. म्हणजे अंतरापासून वैराग्य आणि त्याचे जाणावे महत् भाग्य, हा अर्थच त्याचा विचार झाला की हे भाग्यशाली ज्याच्याकडे जे आहे ते वैराग्य आहे, ज्याला विवेक आहे वैराग्य आहे तो भाग्यशाली. दोन्ही हवं, कारण की विवेकी विण वैराग्य केले तर अविवेके अनर्थी घातिले. मग अवघे व्यर्थची केले दोन्हीकडे. काय म्हणजे तुम्ही परमार्थ करताय, प्रपंच करताय, दोन्हीकडेच तुम्हाला काहीतरी म्हणजे जे आहे ते यश मिळणार नाही, कारण की तुम्ही बरोबर त्याचं पालन करत नाहीये परमार्थाच्या नियमांचं. तर किंवा असंही होईल की व्यर्थची ज्ञान बडबडला, खूप ज्ञान त्यांनी करून घेतलं आणि त्याच्यामध्ये वैराग्य नाहीये, परिवैराग्य योग नाही घडला. म्हणजे ज्ञान आलं पण वैराग्य नाही घडलं. जैसा कारागृही अडकला आणि पुरुषार्थ सांगे. कारागृहामध्ये जेलमध्ये आहे तो खूप भगवद्गीता सांगतोय, सर्व सांगतोय, पण तो कारागृहामध्ये अडकलेला आहे. म्हणजे वैराग्य त्या ठिकाणी असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि विवेक वैराग्य ते ऐसे नुसते वैराग्य हेकांड विषय. आता एखाद्याने समजा वैराग्यच आहे पण विवेक जर नाहीये तर मग तो तापसी होतो, तो सनकी होतो, हे हवं ते नको. विवेक नाहीये त्या ठिकाणी. उपास करेल, महिनाभर उपास करेल, समजा नंतर म्हणेल की मी 1 महिना मी उपास केला आणि तो तापटी असेल, त्याच्या मनासारखं नाही झालं, त्याला एकदम राग येऊन जाईल. म्हणजे वैराग्य त्यांनी खूप दाखवलं पण विवेक त्या ठिकाणी नाहीये. उपास, तापास, तीर्थयात्रा, भगवद्गीतेचं ज्ञान, दासबोधाचं ज्ञान, इतके वेळा दासबोध वाचला, इतके वेळा ज्ञानेश्वरी वाचली, खूप ज्ञान झालं, खूप बोलत होता, पण जर वैराग्य जर त्या ठिकाणी नसेल तर तेही योग्य नाही. आणि नुसतंच वैराग्य असेल तर आणि तेही जे आहे ते बरोबर नाही. ज्ञानी असायला हवं. तर विवेक वैराग्य ते ऐसे नुसते वैराग्य हेकांड पिसेन, शब्द ज्ञान येईल असे आपण जी वाटे. म्हणजे दोन्ही असायला हवं, शब्द ज्ञानी असायला हवं आणि वैराग्य पण असायला हवं, विवेकी असायला हवा आणि वैराग्यही असायला हवं, त्याशिवाय चालणार. कारण विवेकामुळे अंतरंग शुद्ध होतं आणि वैराग्यामुळे बहिरंग शुद्ध होतो. असं एक साधारण सर्वसाधारण परमार्थाचा नियम आहे. आता हे की जे मन दृश्यामध्ये रमलेलं आहे ते भगवंतामध्ये कसं रमेल, हा एक सर्वसाधारण म्हणजे जे आहे ते आपला चिंतनाचा विषय आहे. आपल्याला त्याच चिंता आहे की भगवंताकडे मन जात नाही, कारण की आपलं जे आहे ते प्रपंचामध्ये मन रमलेलं आहे. पैशामध्ये जर चिंतन असेल, पैशाचं चिंतन असेल तर भगवंताचं चिंतन कसं होईल. आता एका म्यानामध्ये 2 तलवारी राहत नाही, एकच तलवार राहते. याचा अर्थ आहे की तुम्ही भगवंताचं चिंतन करा किंवा प्रपंचाचं चिंतन करा. तर परमार्थ आपल्याला सर्वांना हेच सांगतो की जीवनाचं सार्थक कशामध्ये तर म्हणजे परमार्थाचं चिंतन करण्यामध्येच आहे. तर भगवत चिंतन आणि प्रपंचाचं चिंतन या जणू काही 2 तलवारी आहे आणि एका म्यानात राहू शकत नाही. ते अत्यंत आवश्यक आहे की कसं करायचं, हा एक आर्ट आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग त्यालाच म्हणतात की आम्ही प्रपंचामध्ये राहून भगवत चिंतन कसं करायचं. दिस इज अन आर्ट ऑफ लिव्हिंग, दिस इज व्हॉट द अध्यात्म सेज. हे सर्व आपल्याला पूर्ण अध्यात्म हेच सांगतो या ठिकाणी. आता ही गोष्ट वेगळी की सकाम भक्त असतात, भक्तांना जो आहे तो पुष्कळ वेळा काय होतं, भगवंतात रस नसतो. आता ते जातात, पाहतो आपण की हनुमान चालीसा चाललाय,
भगवद्गीतेचा पाठ चाललेला आहे या ठिकाणी, ज्ञानेश्वरीचं पारायण चाललेली आहे आणि आपल्याला असं वाटतं की अरे बा खूप छान सर्व चाललेलं आहे. पण भक्ताला जर भगवंतात काय आहे की भगवंतात रस नाहीये म्हणजे भगवंताच्या कृपेत रस आहे. भगवंताच्या कृपेत का रस आहे तर म्हणे बाई त्यांनी म्हणजे जे आहे आमचं भौतिक यश जे आहे त्या ठिकाणी आम्हाला त्याच्यामुळे मिळावं, आणि त्याच्याबद्दल जेव्हा मी गोडवे गातो, त्याच्याबद्दल गोष्टी सांगतो, तो एक अनुभव म्हणून पुढे येतो आमच्या की असं झालं, मी एवढं वाचलं म्हणून मला असं झालं, भगवद्गीता एवढी वाचली आणि एवढं झालं मला. तर असं जे आहे ते हा परमार्थ शुद्ध परमार्थ नाहीये. विवेक आणि वैराग्य मूलभूत त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. नेहमीच आपल्याला समजायला पाहिजे की आपण सर्व लोक बरोबर आलेलो आहोत ह्या जगामध्ये. ते कसं आहे तर म्हणजे जे आहे ते आमच्या ऋणानुबंधामुळे आम्ही त्या ठिकाणी जन्म झाला, ते लोक आमच्या बरोबर आले आणि त्या जागेवर आम्ही राहिलो. मग त्याच्यात काय करायचं तर म्हणजे त्याच्यात ममत्व बाळगायचं नाही. त्यांच्या बरोबर राहा, त्या समाजात राहा, सर्व काही कार्य करा प्रपंचाचं, पण ममत्व त्या ठिकाणी नको. कारण काय की म्हणजे ते सर्वच परिवर्तनशील आहे आणि त्याच्यातनं सुख काही मिळणार नाही आपल्याला, हे सर्वांनाच माहिती आहे. मग काय करायचं, ज्याचं देणं असेल त्याला तेवढं देऊन द्यायचं. आमचा मुलगा जर समजा खूप कमवतोय आणि आम्हाला त्याच्याकडनं जे आहे ते काहीतरी घेणं आहे पूर्वजन्मीचं, तर काय होईल की आमच्यामुळे त्याचे पैसे खर्च होतील किंवा त्याचे उलटही होईल. तर ऋणानुबंधामुळे आम्ही सर्व बरोबर आहोत आणि हे ऋणानुबंधाप्रमाणे सर्व प्रारब्धानुसार चालत राहील. आम्हाला शेवटी काय आहे तर म्हणजे आमचं ममत्व त्या ठिकाणी नको. म्हणजे विवेकजन्य शुद्ध बुद्धी व पवित्र उदासीन राहावं. म्हणजे ममत्व नाही म्हणजे उदासीन राहावं. उदासीन म्हणजे डिप्रेशन नाही, जे मेडिकल टर्मिनॉलॉजी ते डिप्रेशन ते नाही. उदासीन म्हणजे त्याच्यात इंटरेस्ट नाही असं, दृश्य वस्तूमध्ये इंटरेस्ट नाही. आणि विवेकजन्य शुद्ध बुद्धी का म्हटलं म्हणजे की विवेकजन्य शुद्ध बुद्धी म्हणजे ते त्याच्यापासून जे आहे ते असं स्वतःला दाबून नाही, तो विवेक आहे त्याच्यामध्ये जे आहे ते विवेकजन्य विचार करूनच त्याच्यातनं जे आहे ते सुटलेले आहे. असं विवेकानेच त्यांनी विचार केलेला आहे किंवा जे आहे हे परिवर्तनशील आहे. तर विवेकाची भूमी आणि त्या भूमीमध्ये वैराग्याचं बीज आणि त्याच्यावर मग फर्टिलायझर ज्याला आपण म्हणतो की शम दम तितिक्षा आणि श्रद्धा समाधान उपरती हे जे सर्व आहे आणि मुमुक्षत्व साधन चतुष्ट संपन्नता सुद्धा त्या ठिकाणी हवी. जसं मी सांगितलं, परत बोलतो की विवेकाची भूमी हवी, त्या भूमीमध्ये जे आहे वैराग्याचं बीज हवं आणि शवादी षटक जे आहे ते हवे, मुमुक्षत्व त्या ठिकाणी व तेव्हाच ते रोग पुढे येईल. तेव्हाच त्याचा जो आहे तो तुम्ही पहा की जे आहे ते जे आपल्याला हवं ते त्या ठिकाणी मिळतं. मग आता प्रश्न हा आहे की वैराग्य जे आहे ते कोणाला आहे वैराग्य? तर वैराग्य जे आहे ते अंतःकरणाला आहे. अंतःकरण जे आहे ते काय आहे की अंतःकरण नावाचा घटक आपल्या याच्यामध्ये आहे शरीरामध्ये, त्याच्यामुळे जीवभाव येतो या अंतःकरणामुळे. या अंतःकरणाला काय होतं, ह्या अंतःकरणाला वैराग्य येतं. म्हणजे काय होतं की अंतःकरण जरी खरं नाहीये तरी पण परमात्माचा त्या ठिकाणी रिफ्लेक्शन होऊन जो जीवभाव त्या ठिकाणी येतो आणि तो जीवभाव कसं काम करतो तो म्हणजे वासनानुसार काम करतो. म्हणजे अनेक जन्माचे जे संस्कार आहे, ज्या वासना आहे त्या सर्व त्या अंतःकरणामध्ये येतात आणि त्याप्रमाणे आम्ही सर्व काम करतो. तर इंद्रियाचं जय आणि वासनेचा क्षय, संकल्पाही वरी न ये मन, असं जे आहे संत सांगतात आपल्याला. त्यामुळे तुका म्हणे नये जाणीव अंतरा. त्यावेळेस जे आहे ते म्हणजे त्या जीवभावाची जाणीव, जीवभाव आहे पण जाणीव कशी आहे तर म्हणे जेथे भाव अभावही न विलसे जाणीव नाही कदा, ते सच्चिदघन ब्रह्म व्यापक असा तू शांत राही सदा. तिथे जाणीव जी आहे ती कशा प्रकारची, जाणीव नेणीव भगवंती नाही. तर सांगायचं ते असं की म्हणजे मनामध्ये ते संकल्पच येऊ देऊ नये अशा प्रकारची ती स्थिती, म्हणजे ते विवेक आणि वैराग्य ह्याच्यामुळे तसं होऊ शकेल. आता जाणीव जी आहे ती कशाची, तर जाणीव म्हणे मी आणि माझं आहे आणि जगताची जाणीव, माझं काय, माझं शरीर आहे माझे आणि माझं सर्व जे आहे कुटुंब आहे, ऑफिस आहे आणि माझं जगत आहे.
शेवटी. तर मी आणि माझं ही जी जाणीव आहे, ही जाणीव काय आहे की म्हणजे जी आहे ती परमात्म्याला आपल्याला काय करते, परमात्म्याच्या आड येते. म्हणून अंतरिया थारा आनंदाचा आत्मानंद प्रगट होईल असं म्हटलं या ठिकाणी, की म्हणजे हे जर नसेल तर आत्मानंद प्रगट होईल. मनाची स्थिती जर खाली असेल, वेकेंट असेल किंवा विचार नसतील, त्या ठिकाणी वृत्तीच उठत नाहीये, तर मग जे आहे ते काय होईल की त्या ठिकाणी परब्रह्माचाच परमेश्वराचाच आनंद त्या ठिकाणी आहे, सच्चित आनंद ज्याला आपण म्हणतो. तर हा आनंद जर प्रगट व्हायचा असेल तर काय आहे, तर म्हणे वासना नको त्या ठिकाणी. वासनावर पाघळून घालून चालतं का, तर म्हणे वासनेवर पाघळून घालून कसं चालेल, त्याला दाबून कसं चालेल, वासनेला त्या परत उफाळतील. त्या वासनांचा क्षयच व्हावा लागतो. वासनांचा जर क्षय झाला तरच जो आहे ते तुम्हाला प्रगट समाधान त्या ठिकाणी उत्पन्न होईल. आणि असं जर असेल तर त्याच्याकरता काय करायला हवं, त्यामुळे जो संकल्प आहे, हे हवं हे नको अशा प्रकारचं जे काही आहे ते सर्व परमात्म्याकडे जर त्याचं सर्व पिव्होटल झालं, म्हणजे परमात्म्याच्या आसपास इर्दगिर्द जर आमचे विचार नेहमी चालत राहिले आणि त्याच्यामध्ये विचाराची जर सातत्यता निर्माण झाली, तर वासना पुढच्या ज्या आहेत त्या काय होते, खुंटतील आणि परमात्म्याचंच जे आहे ते संस्कार त्या ठिकाणी राहतील आणि परमात्माच फक्त आमचं ध्येय होईल, परमात्माच लक्ष होईल. त्याच ठिकाणी विवेक आणि वैराग्य शुद्ध स्वरूपाने जागृत होतील आणि अंतःकरण काय होईल, तर म्हणे अक्षय सुख शांती समाधान त्या अंतःकरणाला त्या ठिकाणी मिळेल. आणि म्हणून जे आहे ते काय करायचं, नेहमी चिंतन करत राहायचं की मन बुद्धी अहंकार मी नाही, मनोबुद्धी अहंकार चित्तान्नाहम, अशा प्रकारचं जे आहे आणि तो संघाचा त्या ठिकाणी त्याग करायचा. तर जसं मी सांगितलं की स्वतःविषयी आणि जगताविषयी वैराग्य. तर स्वतःविषयी आणि जगताविषयी म्हणजे काय की आता जगामध्ये आपल्या देहाला स्वातंत्र्य नाही, आपला देह प्रारब्धाने चाललेला आहे, प्रारब्धानुसार आपला देह पुढे चाललेला आहे. मग जग जगापरी चालले आणि ते ईश्वर सूत्रे बांधली गेले. प्रत्येकाचं जे आहे ते कुणाला काही आपण जे आहे ते पाहिलं, काही ठिकाणी चांगलं आहे, काही ठिकाणी योग्य नाहीये, वाईट आहे. तर हे सर्व जे आहे ते जग जगापरी चालेल, तिथे आपलं नियंत्रण नाहीये. मग जगासंबंधी वैराग्य म्हणजे काय, म्हणजे आम्हाला काय करायचं त्याच्यामध्ये जर आमचं नियंत्रण नाहीये तर जगातील क्रियांचा आपल्यावर परिणाम प्रतिक्रिया रूपाने न व्हावा. म्हणजे आमची प्रतिक्रिया आमच्या हातामध्ये आहे, जगाची क्रिया आपल्या हातामध्ये नाहीये. जगाचा इम्पॅक्ट आमच्यावर होईल, पण आम्ही त्याला काय प्रतिक्रिया द्यायची हे आमच्या हातात आहे. भगवान बुद्धांची गोष्ट आपल्या सर्वांना माहिती की कोणीतरी येऊन त्याला जे आहे ते चांगलं बरं वाईट म्हटलं आणि मग परत त्यांनी विचारलं, काही शिव्या दिल्या म्हणूया आपण. मग त्यांनी म्हटलं की अरे तो आप इतने शांत क्यों, आप भी बोलो कुछ. तो बोले हमने आपका वो जो जी तुम्ही जे काही बोलता ते मी एक्सेप्ट केलंच नाही, कबूलच नाही केलं. आणि जर मी कबूल नाही केलं, ते जर घेतलंच नाहीये, तुम्ही वापस काय देणार तुम्हाला. एखादी वस्तू कोणीतरी आणली आणि आपण समजा ती घेतलीच नाही, वापसच करून दिली की आम्हाला नको, तर याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ हा झाला की आमची त्या ठिकाणी प्रतिक्रिया जी आहे ती नाहीच कोणती. मग प्रतिक्रिया अशी देण्याचं आम्ही एक्सेप्ट नाही केलं तर तशाच प्रकारचं की जगासंबंधी वैराग्य म्हणजे आपण काय करू शकतो की जगातील क्रियांचा आपल्यावर परिणाम जो आहे करून घेऊ नये आणि प्रतिक्रिया देऊ नये, अशा प्रकारचं परमार्थ आम्हाला सांगतो. आणि जेव्हा याच्याबद्दलचा अभ्यास केला जातो आणि मग आपल्याला असं कळतं की जगासंबंधी वैराग्य त्या ठिकाणी निर्माण होतं. आणि याचा अर्थ हा झाला की कोणी असं म्हणेल की तुम्हाला जर कोणी काही केलं, अन्याय केला तुमच्यावर, तर तुम्ही त्याचा जबाब नाही देणार का. त्यामुळे कदाचित तुम्ही जबाब द्याल, पण त्याचा परिणाम तुमच्यावर होणार नाही, ती प्रतिक्रिया नसणार, फक्त त्याचं उत्तर म्हणून समोर असेल. एखादा प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर असेल, हे उत्तर आहे, पण त्याचा परिणाम नाही आणि त्याची प्रतिक्रिया नाही. अशा प्रकारे सुद्धा जे आहे ते केव्हा होईल, त्यामुळे ते जेव्हा त्यालाच वैराग्य म्हणतात, जगासंबंधी वैराग्य होईल. म्हणजे हिमालयामध्ये जरी मनुष्य गेला तरी त्या ठिकाणी सुद्धा ती माझी राहण्याची गुफा, माझं राहण्याचा हे आसन इकडचं, मी असा राहतो, मी कंद फळावरच राहतो, आणि काही खात नाही, हे सर्व त्या ठिकाणी अहंकार उठतो. मग काय तर म्हण नाही, म्हणे जे आहे ते अहंकार त्या ठिकाणी उठला नाही पाहिजे, म्हणजे वैराग्य त्या ठिकाणी असलं पाहिजे. म्हणून व्यवहारात राहून वैराग्याची व्यवहारिक मर्यादा काय आहे ते समजून घ्यावी, असं त्याला म्हणायचंय. प्रतिक्रिया शून्य राहावे हीच वैराग्याची परिपूर्णता आहे. ठेविले अनंते तैसेच राहावे. म्हणजे घर आहे
स्वामित्व, ममत्व याच्यापासून दूर राहावं, घरापासून. विवेक असेल तर वैराग्य असते, आणि ते नसेल तर मग आपण बोललोच की आपल्या सुखाची हानी होते. म्हणून जे आहे ते विवेक वाचून वैराग्य किंवा वैराग्य वाचून विवेक कोणतेही चालणार नाही. दोन्ही जे आहे त्या ठिकाणी बरोबर हवं. कर्माचा त्याग नको, कर्मफलाचा त्याग हवा असं सांगितलंय. स्वामित्वाचा त्याग नको, ममत्वाचा त्याग हवा. माझं घर आहे ठीक आहे, पण ममत्वाचा त्याग त्याच्यामध्ये नको. आणि स्वामित्वही, हे माझं घर आहे का, तर मग शेवटी आपण असं म्हणतो की मी परमेश्वराचं जे काही आहे ते. तर असं सर्व एकदा जर आपल्याला साधलं तर मग जे आहे ते वैराग्य काय आणि विवेक काय हे आपल्याला कळतं. आणि त्या हिशोबाने जे आहे ते वैराग्य निरूपणावर समर्थांनी 72 ओव्या ह्या ठिकाणी लिहिलेल्या आहे. आणि त्या इतक्या महत्वाच्या आहे की नव्या दासबोधामध्ये तशाच आलेल्या आहेत त्या. संसाराला त्यांनी जे आहे महापूर म्हटलंय, कारण बऱ्याचशा अनंत घटना होत राहतात संसारामध्ये, म्हणून त्याला महापूरच म्हटलंय. पूर आणि महापूर. पूर म्हणजे थोडं पाणी आलं, महापूर म्हणजे खूप पाणी आलं. तर अनंत घटना होत राहतात. आणि त्याच्यानंतर आपला जो सूक्ष्म देह आहे, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, त्याच्यामध्ये ज्या आशा ममता वगैरे त्या असतात, तो म्हणतात की आशा ममता देही बेडी. त्या सर्व काय तर म्हणजे त्या स्थूलाशी संबंध ठेवतात, आशा ममता. आणि स्थूलाशी संबंध ठेवून जगतापासून आणि त्या स्थूल देहापासून सुद्धा अपेक्षा करतात की मला हे हवं, मला ते हवं, अशा प्रकारचं. आणि तिथे जे आहे ते त्याला दुःखामध्येच लोटतात, हे हवं ते हवं करून. कोण? आशा आणि ममता. आता आपल्या सर्वांचा तो अनुभव आहे. नंतर अहंकार नकरे उडविले. म्हणजे अहंकार कसा आहे, त्यामुळे अहंकार जो आहे तो आम्हाला काय करतो, तो आणखीन रसातळाला घेऊन जातो, नेऊन पाताळी बुडविले. म्हणजे हे मगरासारखंच झालं. मगर शक्तिमान असतो आणि तो कसा घेऊन जातो खाली एखाद्याला पकडलं तर, तसं अहंकार सुद्धा आम्हाला रसातळाला घेऊन जातो, दुःखाकडेच घेऊन जातो. आता काय होतं, पुष्कळ वेळा आपण पाहतो संसारामध्ये की आम्हाला दुःखाची सवय होऊन जाते. तर दुःखाची सवय नाही करायची, त्या दुःखापासून आम्ही कसं दूर व्हावं हा विचार त्या ठिकाणी मांडलेला आहे. काम मगर मिठी सुटेना. तर काम वासना मनातून जात नाही, वय वाढत जातो. आणि काम वासना कशी होते, तर सुनीलजीने ते एवढे लिहिलं आहे की काम वासना उलटी वाढते. काम वासना म्हणजे कोणत्याही प्रकारची इच्छा. काम वासनेचा अर्थ ब्रॉड याच्यामध्ये घ्यावा. आणि मदमत्सर वोट आहे ना, मद आणि मत्सर हे कसे, तर म्हणे हे सुद्धा जे आहे ते कमी नाही होत. आणि या सर्व वासना ज्या आहेत ते आपल्याला गराडा घालून असतात. सर्वदूरून जे आहे त्या वासना आम्हाला आमच्या त्रास देतात. आणि ह्या सर्व वासना आम्ही डोक्यावर घेऊन जातो, माता प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे, की हे मला करायचंय, ते मला करायचंय, हे प्रोजेक्ट आहे, ते प्रोजेक्ट आहे. आणि आमचं कुळाभिमान, अमका अभिमान, ह्याचा अभिमान, त्याचा अभिमान, त्या सर्व जे आहे ते अशा प्रकारे त्याचं चालत राहतं. तर म्हणून त्यांनी सांगितलं की संसार कसा आहे, तर म्हणे हा महापूर आहे, त्याच्यामुळे लक्ष ठेवा. किती या ठिकाणी तुम्हाला त्रास देणारे आहे. जे द्वेषाचे आवर्ती वाटत, मत्सराचे वळसे पडत. म्हणजे मत्सर आहे, द्वेष आहे त्या ठिकाणी. ही प्रपंचाची जी वळणे आहे, ते म्हणतात की ह्या प्रपंचामध्ये आम्हाला कधी मत्सर येतो, कधी आम्हाला क्रोध येतो, कधी आम्हाला जे आहे ते आनंदात असतो, कधी आम्ही. त्यावेळेस मला असं वाटतं की ना खूप छान आहे हे जग जे आहे ते. हे सर्व जे आहे त्यांनी सांगितलं की समूह विभ्रमाचे गिळताती धैर्याची आलीसी. म्हणजे त्यांना असं म्हणायचं या ठिकाणी की म्हणजे मनुष्य जो आहे तो काय करतो, तो वासना कधी तृप्त होत नाही. समूह विभ्रम असतो, विभ्रम होतो, हा एक संभ्रम होतो की नाही हे सर्व माझं आहे आणि हेच योग्य आहे म्हणून असं. आणि अशामध्येच आम्ही काय करतो, बहुतेक आवर्ती पडले प्राणी वाहतची गेले. मग अशाच्या मध्येच गटांगळ्या खात पुढे जातो त्या महापुरामध्ये. म्हणजे जे आहे ते जन्मजन्मांतरांचं जे आहे ते एका जन्मातून दुसऱ्या जन्मात, दुसऱ्या जन्मातून तिसऱ्या जन्मात प्राणी वाहतची गेले. आता संसारात नदी म्हटलं तर नदीमध्ये तो प्राणी वाहत जातो असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. आणि मग देव आपण घालूनही उडी तयाशी नाही पाहिजे. म्हणजे मग त्या ठिकाणी काय भगवंत प्रगट होतात. भगवंत प्रगट कसे होतात, आता या ठिकाणी त्यांनी शुद्ध म्हणजे भावाला त्यांनी देव म्हटलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. जसा भाव तसा देव, असं अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी हे केलेलं आहे की म्हणजे देवभावाचा भुकेला. म्हणजे ज्याचा जयाचा भाव जसा तसा त्याचा देव. भावना जयाची तैशी, ती फळेल तयाला तैशी. भाव धरारे आपुलासा देव करारे. म्हणजे भावाबद्दलचं जे आहे ते अत्यंत या ठिकाणी त्यांनी बऱ्याचशा ओव्या घातलेल्या आहे भावाबद्दल. म्हणजे जे आहे ते त्याने सांगितलंय की भाव म्हणजे काय, की
भू म्हणजे असणं आणि भाव म्हणजे अस्तित्व. तो भाव त्या ठिकाणी आहे. भाव कसा आहे की म्हणजे भाव आणि विचार याच्यामध्ये थोडा फरक आहे. विचारामध्ये मनुष्याला स्कोप आहे काहीतरी विचार करून खरं आणि खोटं ठरवायचा, पण भावामध्ये तसं काही नाही. बरं, हे इमोशन्स आहे, हे आहे तर आहे, नाही तर नाही. एखाद्याशी त्याचा संबंध आहे, मग त्याला काही लॉजिक नाही की का संबंध आहे. एखाद्याशी संबंध नाही, तिथेही लॉजिक नाहीये. तर भगवंताचा भाव सुद्धा अशाच प्रकारचा आहे की तुमच्यामध्ये भाव आहे, तुम्ही जो भाव तो निर्माण करू शकला, भगवंताशी तुम्ही चिरंतन त्याचं जर चिंतन केलं तर त्या ठिकाणी तो भाव प्रगट होईल. तर हा भाव जो आहे हे ईश्वराचा भाव म्हणजे भावार्थ असेल तर तो काय होईल पुढे. भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखून बोलला. भावार्थ म्हणजे सांगितलं आता मी की जे आहे ईश्वराचं चिंतन परत परत. आणि संकटी पावे भाविकाला, मग त्याला असं भाव ठेवल्यावर असं वाटेल की बा माझं परमेश्वर जे आहे ते रक्षण करेल म्हणून, किंवा मला जे आहे ते मोक्ष प्राप्ती होऊ देईल. म्हणजे सत्वगुणाची इच्छा त्या ठिकाणी. आणि मग त्याच्यामुळे काय होतं तर म्हणे जयास भगवंत आवडे तर संसार दुःख सकळ उडे, असं त्यांनी सांगितलं या ठिकाणी. आणि जे अंकित ईश्वराचे त्यास सोहळे निजे सुखाचे. म्हणजे देव संसारी घालतो आणि अंतकाळी सोडवितो. म्हणजे हात जो आहे तो देव कसा आहे म्हणजे जन्मालाही घालतो आणि सोडवतो पण म्हणे आम्हाला त्या ठिकाणी. तर देव सर्वांचे अंतरी सांभाळतो निरंतरी, हृदयस्थ परमेश्वर. हे आपल्याला माहितीच आहे, भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे या संबंधी. तर हा देव जो आहे, आमचा जो भाव आहे, त्या ठिकाणी काय हवं तर म्हणे जो आहे की तुम्हाला भाव तो उत्पन्न केला पाहिजे, भावाला विकसित केलं पाहिजे, त्याची प्रार्थना केली पाहिजे. आणि तेव्हाच तुम्ही धन्यतेची देवाचे भाविक जन, तेच धन्य भाविक जन होतात जे भगवंताचा भाव त्या ठिकाणी वाढवतात. जितका वाढेल तितका वाढवतात. म्हणजे विवेकानंदांनी रामकृष्णांची गोष्ट सांगतात की विवेकानंदांनी रामकृष्णांना म्हटलं की बा तुम्ही आपल्या कालीला सांगा की माझं संकट दूर करा म्हणून. तर त्यांनी सांगितलं नंतर येऊन रामकृष्णांनी की म्हणे तिथं म्हणते की हा मला मानत नाही तर मग काय. मग नंतर त्यांनी त्याला समजवलं. विवेकानंदांमध्ये तो भाव प्रकट झाला त्यांच्या उपदेशाने म्हणा किंवा काही म्हणा. आणि मग त्यांनी जे आहे ते देवीच्या अस्तित्वाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि मूर्तीमध्ये भगवंत असतो याची खात्री जी आहे त्यांनी करून घेतली. म्हणजे सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. सगुण भक्तीने जे आहे त्यांनी पुढे वाढायला जे आहे ती मदत करते. अशा प्रकारचा जो आहे तो भाव त्या ठिकाणी निर्माण झाला. म्हणून येथे एकची लीला तरले म्हणजे सर्व भावे मज भजले, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आपण हे पाहिलेलं आहे. ही ओळी जी आहे ती आपल्या भगवद्गीतेमध्ये आलेली आहे. ती त्या म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये आलेली आहे. तया एरीच थडी सरले माया जळ. त्यांना जाण्याच्या पूर्वी एखाद्या नदीतून जायचं, ते नदी सुकलेली असेल तर माया नदी कशी आहे हे सर्व जलचर्य अपार माया नदीमध्ये आहे, महापूर आहे. पण त्या संतांचं काय होतं तर म्हणे ते म्हणतात की तया ऐलीच थडी सरले मायाजवळ. त्यांचं मायाजवळ तर म्हणे तिथे संपलेलं आहे, तिथं कोरडी आहे म्हणे. तर जे येणे उपाय मज भजले ते हे माझी माया तरले, असं भगवंत म्हणतात. म्हणजे जे आहे ज्यांना मला ज्यांना भाव जे आहे ते भाव ज्यांचा आहे प्रगट ते तरुण गेले माया. कारण ते म्हणतात की आम्ही भावाचे पाहुणे, असं तुकाराम महाराज म्हणतात. भाव तोची देव, असं तुकाराम महाराज म्हणतात. तुकडोजी महाराजही तेच म्हणतात की मनी नाही भाव देवा मला पाव, देव बाजारातला भाजीपाला नाही रे. तर तैसा भाव जयापासी तैसा देव तयाशी. भाव दरारे आपुलासा देव करारे म्हटलं मी आत्ताच. जाणे भाव अंतरसाक्षी प्राणी मात्राचा. शेवटी आणखीन कुणी त्याला समजू शकणार, तो स्वतःला समजेल. जरी भाव असला मायक तरी देव होय माया ठेव. समजा तुमचा भाव जर असा असेल की संसारातली वस्तू मिळावी, भगवंत नाही मिळावा, मग भगवंताचंही त्याचप्रमाणे तुमच्याशी काय होईल तर म्हणे वर्तणूक राहील. म्हणजे असं कसं तुम्ही म्हणाल की भगवंत म्हणे नाही म्हणे, तर तुमचा जसा भाव असेल तसंच त्याप्रमाणे म्हणजे तुमचंच देणं आहे. त्यांनी काही नाही केलेलं आहे, तो सर्वांना कृपाच करतो. जैसे जयाचे भजन तैसेच दे समाधान. आणि भाव होता किंचित न्यून आपणही दुरावे. अशा प्रकारचं परमार्थ आम्हाला सांगतो की दर्पणी प्रतिबिंब दिसते. आरशात आम्हाला प्रतिबिंब दिसतं. मग जैशाच तैसे भासे. आम्ही जर त्या ठिकाणी असं डोळे मोठे केले तर डोळे दिसेल याच्यामध्ये आरशामध्ये आम्हाला तसंच दिसेल. जरी डोळे पसरूनही पाहावे तरी तेही टवकारे, असं लिहिलंय त्यांनी. असं जैसा भाव प्रतिबिंबिला तयाचीच देव झाला.
भाव जसा आमचा असेल त्याप्रमाणे तुम्हाला देव मिळेल. जो जैसे भजे त्याला तयासाची ओळे, तैसाची ओळे, त्याप्रमाणे तुम्हाला समोर देईल. तर हे आहे की मुख्य भूमिका कोणाची? मग म्हणजे मुख्य भूमिका आमचीच आहे. आमची जर भूमिका तशा प्रकारचे भाव जबरदस्त असेल तर म्हणजे भगवंताची कृपा तयारच आहे. असे हो जया अंतरी भाव जैसा वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्यासे रक्षित असे चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासा भिमानी. तर कोणताही भाव असो, दास्य भाव असो, सख्य भाव असो, मधुरा भाव असो, भाव त्या ठिकाणी ठेवावा असं न सांगायचंय. देव सख्यत्वे राहे आपणासी, ते तो वर्म आपणाची पाशी. आपण असता अनन्य भावे, देव तत्काळची पावे. जैसे जयाचे भजन तैसाचे देवही आपण. मग अशा भावाने जर आपण परमार्थामध्ये गेलो तर भावे परमार्थाची वाटा, वाहती भक्तीची या पेठा, भरला मोक्षाचा चोहटा सचिन. म्हणजे असं जर भावाने जर आम्ही पुढे गेलो तर आम्हाला भक्तीपीठ जे आहे ते ठिकठिकाणी मिळतील. मग असे भक्तीपीठ मिळून काय की भावे भजनी जे लागले ते ईश्वरी पोचले. तर मग आपण स्वये तरले. मग त्यावेळेस काय करायचं? जनासहित तरवलं त्यांनी. मग तर अशा प्रकारे भाव म्हणजे श्रद्धा. आम्ही पूर्ण श्रद्धा भगवंतावर ठेवून भगवंताचं भजन करून हरिभजनाला लागून आणि त्याप्रमाणे जे काय होईल की आम्ही स्वतः भावसागर पडून जायचं आणि दुसऱ्यालाही त्याचा लाभ घेऊ द्यायचा. न सोडी रे भाव टाकी रे संदेह, कोणताही संदेह टाकून द्यायचा. आणि भाव म्हणजे श्रद्धा सोडू नका. संदेह सोडायला सांगितला, भाव आणि श्रद्धा सोडायला सांगितलं नाहीये. आणि होईल ते आपण करावे. आणि आपल्या भाषेत नसेल होत तर न होता जनाकरवी करवावे, पण भगवत भजन राहावे हा त्या ठिकाणी उद्देश हवा. भगवत भजन असायला हवं. तर आपण करावे करवावे आणि धरावे धरवावे भजन मार्गाशी, अशा प्रकारचं त्यांनी वर्णन केलंय तिथे. तर असं जे कोणी आहे त्याची वर्णूक काय? थोरी जयाचा भगवंत कैवारी. म्हणजे आता काय की नरदेहाचे त्यांनी इथे थोरवी गायला सुरुवात केली. कारण बौद्ध जन्माच्या शेवटी जेणे चुके अटाटी, तो हा नरदेह भेटी करी भगवंत. नरदेहाचं महत्व सांगितलं या ठिकाणी की अरे इतक्या जन्मजन्मांतरानंतर माहित नाही केव्हा हा आपल्याला नरदेह मिळाला आहे, तर आपल्याला त्याचं काय करायला हवं? तर म्हणजे त्याचं जे आहे ते कल्याण करायला हवं. आयुष्य ह्याची रत्नपेटी, माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वर अर्पुन या लुटी आनंदाची करावी. त्यांनी सांगितलं या ठिकाणी की आयुष्य कसं आहे तर म्हणजे असंख्य रत्नाची एक पेटी आहे. आणि पेटीमध्ये काय आहे म्हणजे अत्यंत सुंदर आणि देखणी अशी भजन रत्ने आहे. म्हणजे आम्ही भजन करू शकतो परमेश्वराचं तऱ्हेतऱ्हेनी, वेगवेगळ्या रीतीने. आणि ही भजन रत्ने भगवंताला आम्ही अर्पण करावी असं. आणि साधकांनी काय करावं? भक्तीचा आनंद लुटावा. आपण सुद्धा आता ह्या ठिकाणी दासबोधाचा आनंद लुटतो आहे म्हणूनच या ठिकाणी आहोत, नाही तर आपण नसतो. आणखी लोक ज्या ठिकाणी येत नाही त्यांना तेवढा आनंद जो आहे या ठिकाणून मिळाला नाही, पण ज्यांना आनंद मिळालेला आहे ते या ठिकाणी आहे. तर अनंत जन्मी जे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे. आमचं जन्मजन्मांतराचं पुण्य आहे, दासबोधाचंच नाही, कोणत्याही ठिकाणी आम्ही शुद्ध परमार्थ करतो आहोत तर ते आमच्या जन्माचं, पहिलेच्या जन्माचं पुण्य आहे. आणि समर्थांनी असं म्हटलंय की कैवारी हनुमान आमचा. त्यांना हनुमानाची खूप भक्ती जी आहे ती खूप हे होती, म्हणजे प्राप्त होती. तर ते म्हणतात की पाठी असता तो जगजेठी, वरकड काय गुमान, नित्य निरंतर अक्षी नाना परी धरून या अभिमान. असं त्यांनी मारुतीला जे आहे ते विनवणी केली आहे, त्याचं स्तुती पण केलेली आहे त्या ठिकाणी. आणि जेव्हा रामाचं दर्शन त्यांना झालं तर सर्व जबाबदारी त्यांची कोणाकडे आली? म्हणे हनुमानांकडे आली. म्हणून त्यांनी म्हटले की स्वधामासे जाता महाराम राजा, हनुमंत तो ठेविला याची काजा. रामराया गेले पण हनुमंताला त्यांनी ठेवलं की तुम्ही रक्षण करत राहा माझ्या भक्तांचं, असं. आणि तोच रामदासांना पावला, सदा सर्वदा रामदासाचे पावे, खडी गांजिता ध्यान सांडून धावे. पुढे जर त्यांना त्रास झाला तर म्हणे तो जो आहे तो धावून येतो, देवभक्ताचा कैवारी, देवपरिताची तारी. पण असं ज्यांना भक्ती मिळालेली आहे असे भक्ती हरिभक्त वैष्णवे कनिष्ठ परितो ब्रह्मादिका वरिष्ठ. म्हणजे काय होईल की हरिभक्त कसा असेल? ब्रह्मबोध ज्याला झालेला आहे, जो ब्रह्मीभूत झालेला आहे, तो काय तर म्हणजे त्याला वैभवे कनिष्ठ, म्हणजे असं की संसारातली संपत्ती त्याच्याकडे नसेल, पण ब्रह्मादिकाची प्राप्ती ज्याला झालेली आहे ते म्हणतात की
ब्रह्मादिका वरिष्ठ वरिष्ठ असं संपत्ती त्याला त्या ठिकाणी जे आहे ते मिळालेली आहे. आणि तो अक्षय सुखावले आणि संसार दुःखे विसरले असं होतो. आणि विषयरंगी ओरंगले श्री रंगरंगी असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांचं काय आहे की म्हणजे संसारातलं जे दुःखाचं भान त्याला नसतं, तो अक्षय सुखात इतका डुबून जातो, असा तो त्याचं असं वैभव आहे. म्हणजे मन जे आहे ते श्रीरंगाच्या नामरूपामध्ये रंगल्यामुळे इंद्रियांच्या पंचविषयाच्या सुखाकडे त्याला रस वाटेनासा होतो, असं त्यांनी म्हटलं या ठिकाणी. आणि म्हटलंय असं की परमार्थी तो राज्यधारी, ज्याला परमार्थ प्राप्त झाला, ज्यांनी कळलं की बाबा जे आहे मी कोण आहे, ज्याला देहाचा विसर पडतो आहे, तो कसा आहे तर म्हणजे तो राज्यधारी आहे. आणि असा जो नाहीये तो भिकारी आहे. परमार्थ नाही तो भिकारी आहे. मग अशा परमार्थाची सरी कोणास द्यावी, म्हणजे संतांनाच देता येईल की त्यांना हे सगळं साधलेलं आहे. म्हणून रामदासांची संपत्ती कोणती तर म्हणजे दासाची संपत्ती राम सीतापती. आणि जीवाचा संगाती कोण आहे त्यांच्या, म्हणे राम एक असं म्हटलेलं आहे. मग राम एक माता राम एक पिता सर्वही स्वजन राम एक असं झालं. रामचंद्र हीच संपत्ती त्यांना वाटते संतांना. भगवंताचं सुख हेच खरं सुख वाटतं. न तेषु रमते बुधाहा, म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की आणखीन कशामध्येही त्यांना जे आहे ते सुख वाटत नाही, फक्त भगवंतामध्येच सुख वाटतं. असं जे आहे ते संसारामध्ये कितीही दुःख आलं वाट्याला तरी पण ते काय की म्हणे न तेषु रमते, जे त्या ठिकाणी रमत नाही. म्हणजे संसारामध्ये तुकारामांना काय झालं म्हणे तर म्हणे ती बायको त्यांची गेली तर बरे झाले देवा बाईला कर्कशा. मग त्यांना ते सर्व संपत्ती त्यांची गेली, दिवाळा निघाला तर म्हणे बरे झाले देवा वाजले दिवाळे. मग पोरं मेले बरे झाले, अशा प्रकारचं त्यांनी जे आहे ते देवी माया सोडवली असं म्हणतात. तर मग अशांच्या वाट्याला दुःख कुठून येईल, अशांच्या वाट्याला दुःख येणार नाही. मग आम्ही त्याच्याबद्दल काय करायचं, त्यांना एवढं सांगायचं की ममत्व त्या ठिकाणी नको, आपल्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी नको. हे जे तत्व सांगितलं गेलं आहे, ह्या सर्व उद्देश जो आहे तो आहे की ह्या तत्वांना आम्ही जे आहे ते चिरंतन लक्षात ठेवावं, तेव्हाच वैराग्य जे आहे ते आम्हाला साधेल. तयास फावली नरदेह पेटी केले ईश्वरेशी साठी, म्हणजे ईश्वरा देहबुद्धी त्यांनी सोडून दिली आणि आत्मबुद्धी त्यांनी मिळवली, त्यांनाच नरदेहाची पेटी प्रसन्न झाली, म्हणजे त्यांचा देह जो आहे तो सार्थक झाला असं असं त्यांनी म्हटलंय. ते नाही तर मग काय होतं तर म्हणजे जे आहे ते आम्हाला जे आहे ते संपत्तीचा मोठा खजिना प्राप्त व्हावा आणि तो कोणीतरी एका कवडीच्या मोबदल्यात घेऊन जावा असं लिहिलंय पुढच्या ओळीमध्ये. त्याचा अर्थ हा झाला की म्हणजे एवढा मोठा नरदेह आम्हाला प्राप्त झाला आणि भगवंताचीच आम्हाला प्राप्ती झाली नाही तर आम्ही करंटे माणूसच म्हणायला हवं त्याला. मग परी तो ठाईचा करंटा भोगूच नाही असं म्हटलंय. मग आम्ही मायामध्ये समजा गुंतलो की संसारात आला आणि माया जाई गुंडाळला, मग परत तो अंती एकलाचे गेला हात झाडून. आपल्याला त्या सिकंदरची गोष्ट माहिती, तो जाताना तो म्हणाला की माझे हात असे खुल्ले ठेवा. जगत जेता सिकंदर एकीकडे आणि दुसरीकडे तो म्हणतो की माझे हात खुल्ले ठेवून मला जे आहे ते शेवटली यात्रा करा, की लोकांना कळलं पाहिजे की मला काहीच मिळालेलं नाहीये. म्हणजे कशामध्ये मिळालेलं आहे म्हणजे असं की शेवटी स्वतःला जे समाधान असतं, अक्षय शांती सुख समाधान, ते जर त्याला मिळालं असेल कुणाला तर मग नरदेहाचा त्यांनी उपयोग झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणून या नरदेहाची संगती बहुत पावले उत्तम गती, एके बापुडी यातायाती वरपडी झाली. म्हणून काय करायचं, या नरदेहाचे लाग वेगे सार्थक करावे संत संगी. नीच योनी दुःख मागे बहुत भोगेले, नीच योनीमध्ये दुःख बरंच भोगलं, आता नरदेह मिळाला आहे तर काय करा तर म्हणे जे आहे ते तुम्ही त्याचं सार्थक करून घ्या, कारण दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य याचा करू नये नाश असं म्हटलंय त्यांनी. हे दुर्लभ सर्व जे मिळालेलं आहे तर मग काय करा तर म्हणजे विवेक पाहावा, विवेक करा, वैराग्य आणा. कारण नरदेही ज्ञाने विण कदा न चुके जन्म मरण, तर इथे ज्ञान प्राप्त करा, कारण त्याच्याशिवाय अज्ञान जर आहे आणि अज्ञानामुळे जर आम्ही सर्व दुःख भोगतोय तर अज्ञानाला ज्ञानानेच तुम्हाला जे आहे ते त्याला मागे करता येईल आणि तुम्ही दुःखातनं मुक्त व्हाल. नाही तर मग असं होईल की आपल्याला मग असं सर्व जर नाही केलं तर मग आपल्याला असं वाटेल की आमची प्रगती होत नाही. आता पशुमध्ये बऱ्याच याच्यामध्ये बोलण्यामध्ये काही प्रगती झाली नाही ते म्हणतात, तसंच जे आहे ते काय झालं नाही की त्यांना काही स्कोप नाहीये, पण आम्हाला स्कोप आहे. तर आम्ही जे आहे ते काय करावं तर म्हणजे आम्ही जे आहे ते बरोबर चिंतन करावं, कारण की दुसरं काय लवकर लवकर करावं चिंतन, टाइम नाही घालवू. म्हणजे असं नको की आता आज सुट्टी असं नको, त्या ठिकाणी दासबोध किंवा ज्ञानेश्वरी किंवा आपलं जे काही चिंतन चाललंय तत्वचिंतन
त्याच्यामध्ये नागा नको, ते रेग्युलर हवं. कारण कोण समयो येईल कैसा याचा न कळे भरोसा. जैसे पक्षी 10 दिशा उडून जातील, सकाळी उडून पक्षी 10 दिशाला जातात, कळत नाही कोणीकडे गेले. तसंच आमचं आहे की केव्हा जाईल मनुष्य आपल्याला कळणार नाही. अहो गेले होते तिकडे फिरायला गेले होते, नंतर आलेच नाही वापस. तर पाहायला गेलो तर माहित पडलं की एका ठिकाणीच ते जे आहे ते गेलेले म्हणून. तर कोण समयो येईल कसं याचा न कळे भरोसा. तैसे वैभवे सकळ कोण जाळे कैसी वेळ. आता वैभव सुद्धा केव्हा जाईल हेही सांगता येत नाही. पहिली घडी नव्हे आपुले वैसा तरी निघून गेल. त्या वय जर निघून गेलं तुमचं तर मग जे आहे ते देह पडताच ठेवली नीच योनी. मग तुम्ही एकदा देह गेला की मग तुम्हाला जे आहे ते जसं असेल प्रारब्धामध्ये तसंच होईल. तर म्हणून अत्यंत आवश्यक आहे की जे आहे ते काय करायचं, नरदेचं जे आहे नरदेला येऊन आम्ही त्याचं सार्थक करावं असं न म्हणायचं या ठिकाणी. की दुःख भोगेले आपल्या जीवे तेथे कैचे होती सवे, तसेच पुढे एकले जावे लागेल बापा. समजून घ्या आपल्या रिलेशनशिप कशी आहे, त्याच्यामध्ये ममत्व ठेवू नका, गुंतू नका त्या रिलेशनशिप मध्ये. की कैची माता कैचा पिता, कैची बहीण कैचा भ्राता, कैची सदहृदय कैची वनिता, बायको पुत्र कळत्रा दिको. ही सर्व काय म्हणे, ही तू जाण मायेची, ही तू जाण मायेची अवघी सोयरी सुखाची, ते तुझ्या सुखदुःखाची सांगाती नव्हे. आता हे सर्व म्हणजे स्पष्टच आहे, याचा आणखीन एक्सप्लेनेशन करायची आवश्यकता नाहीये. कारण की कैचे घर कैचा संसार कास्या करसी गोजा, जन्मवरी वाहतो भार शेखी सांडून जाशी. कैचे तारुण्य कैचे वैभव, कैचे सोहळे हाव भाव, हे सकाळी जाणं माव माईक माया. या क्षणाला समजा मरून गेला तर म्हणे रघुनाथी अंतरलासी, आणि मग माझे माझे म्हणून त्याचं काय झालं मग. म्हणून तुवा भोगीला पुनरावृत्ती ऐशी मायबाप आहे किती. आता पहिल्या जन्मामध्ये कोण माया होतं, कोण बाप होतं, आणखी त्याच्या पहिल्या जन्मामध्ये कोण होतं. तर मग असं स्त्री कन्या पुत्र मायबाप लक्षानुलक्ष होतात मग असे सर्व जन्माला जर मिळवलं तर. मग कर्मयोगी सकाळ मिळाली, एके स्थळी जन्माचा आली, ते तुवा आपुली मानिली रे पडत मूर्खा. तेव्हा आपलं ममत्व त्या ठिकाणी कोणतं ठेवायचं, की कोण कोणाचं आहे कोणत्या जन्मामध्ये हे जर आम्हाला माहित नाहीये, तर ह्या जन्मामध्ये आम्ही बरोबर आलेलो आहोत, तर ममता त्या ठिकाणी नको. हे समजून घ्यावं की प्रत्येकाला जे आहे ते आपलं कल्याण करून घ्यायचं आहे. की काय कल्याण करायचंय, की ते तुझं नवे शरीर, हे शरीर माझं नाही. जर शरीरच जर माझं नाही तर इतरांचा कोण विचार. जर माझं शरीर माझं नाहीये तर मग इतरांचा काय आम्ही विचार करावा. तर मग कोण आहे म्हणे, तर मग आता एक भगवंत साचार. आणि धरी याला कसं करायचं आणायचं, तर म्हणे धरी भावार्थ बळे, असं त्यांनी सांगितलं. भावानीच तिला खेळायचं. आपल्या संबंध येतो, आपण पत्ते खेळतो, तर म्हणे कधी चांगले पत्ते येतात, कधी वाईट पत्ते येतात, आणि नंतर आपण सोडून देतो त्याला, आपण गुंतत नाही त्याच्यामध्ये. तर तसंच हा जन्म सुद्धा पत्त्याचा एका तर डावासारखा आहे असं ते म्हणतात. कधी काय होतं, कोणी पुत्र कामा नये, कोणी मित्र करतो उपाय. तर हे आहे कोण जाणे कैची. आपल्याला आपण वाटतं की हे जीवलगे आपले, पण जे आहे ते तसं नाहीये. तर ते हे ऑन करून दे इकडे बॅटरीवर, बॅटरी लो झाली. आता संपतच आहे आपलं, 1 मिनिट. कैचा एका दुर्बला कारणाने नाना निचांची सेवा करणे. म्हणजे आपण काय करतो संसारामध्ये, की आपलं पोट भरण्यासाठी आम्ही कोणाची तरी चाकरी करतो. जो अन्न देतो उदराशी शरीर विकावे लागे त्याशी. मग त्याच्यावर मग ते म्हणतात की म्हणे मग मा जेणे घातले जन्मासे त्याशी कसे विसरावे. भगवंताला कसं विसरायचं, त्यांनी जर आम्हाला एवढं उत्पन्न केलेलं आहे. तर याचा त्यांनी एक विचार या ठिकाणी दिला आहे, की जे आहे ते काय, की जी स्तुती आणि जे काही आम्ही करतो, माणसाची स्तवन वगैरे करतो, तर आमची पातळी सोडू नये. आम्ही त्या पातळी ठेवून त्याचं जे आहे ते त्याच्याशी वागावं असं त्यांना म्हणायचं आहे. कारण काय, की भगवंतच मुख्य आहे, जो रात्रंदिवस सगळ्या जीवांच्या पोट्यापुरती ज्या पोट्यापाण्याची चिंता करतो. अहर्निशी ज्या भगवंता सकळ जीवाची लागली चिंता, असं जर आहे त्या ठिकाणी, तर मग कसं काय याचा जो आहे तो आपण विचार करायचा, की बाबा हे जर विचार केला की तोच देणारा आहे. मग ऐसा कृपाळू देवादी देवो, असा तो देवादी देव कृपाळू आहे, जो सांभाळी सकळ जीव कृपाळूपणे. तर देव कृपेचा सागरू, देव करुणेचा जळ धरू, देवाशी भक्ताचा विसरू पडणार नाही. म्हणजे असं की
नेहमीच लक्षात ठेवायचं की सकळ जीवांचा करीतो सांभाळ तो कोण आहे, तो परमेश्वर आहे. पोषितो जगासी तोची एक तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही काय कुणाचे खातो, श्रीराम मला देतो. आणि सांडूनिया जगदीशा मनुष्याची मानसी भरोसा, देवाला सोडून तू मनुष्याचा भरोसा करतो, हे कसं काय? ऐसा सर्वात्मा श्रीराम तांडून धरती विषय काम, ते प्राणी दुरात्म्य अद्धम केले पावती. अशा प्रकारे सर्व अंतर्यामी वास करणारा प्रभू जो आहे, त्याला सोडून जे आहे ते आम्ही काम जे आहे ते काय करतो, म्हणजे संसारामध्ये लागतो. रामविण जे जे असं ते तुके जाणावे नैराश नाही. त्या ठिकाणी काय करायचं तर म्हणे फक्त रामाचंच जे आहे ते आस ठेवायची. जयाशी वाटे क्षीण व्हावा त्याने विषय चिंतित व्हावा. विषय चिंतन करून काय होईल तर म्हणजे थकवा येईल, आणि विषय जर नाही मिळाला तर मला पुष्कळ वेळा असं तगबग होते की अरे विषय नाही मिळाला म्हणून. पण सांडून राम आनंद घन, ज्याचे मनी विषय चिंतन, त्याशी कैचे समाधान लोलंगत. तुम्ही जर रामाला सोडलं आहे, भगवंताला सोडलंय आणि विषय चिंतन करता आणि त्या ठिकाणी तुम्ही पाहता की समाधान मिळेल, तर कसं मिळेल? तर म्हणजे जयासी वाटे सुखजी असावे, त्यांनी रघुनाथ भक्तीच लागावे, स्वजन सकही त्यागावे दुःख मोळजे. जिथे वासना असेल झोंबून पडे, तेनेची अपाय दुःख जडे. जिथे वासना आहे तिथे दुःख आहे, म्हणून विषय वासना मोडे तो एक सुखी. जिथे विषय वासना गेली तो सुखी होतो, म्हणून विषयजनित जे जे सुख तेथे जे होते परम दुःख. वासनेबद्दल सांगतात की विषयामध्ये जर आमचं चिंतन असेल तर परम दुःखाचं कारण तेच आहे. सुरुवातीला कदाचित फळ चांगलं मिळेल, पूर्वी गोड अंती शोक नेमस्त आहे, असं होतं. जसं त्यांनी माशाचं उदाहरण दिलंय की गळगळीता सुख वाटे ओढून घेता घसा पाटे, तैसी विषय सुखाची गोडी गोड वाटे परिते पुढी, म्हणून या आवडी रघुनाथी धरावी. म्हणजे माशाचे उदाहरण दिले, त्याच्यानंतर जे आहे ते तुमच्या हरिणाचे उदाहरण दिले की खायला चारा ठेवला आहे असं समजून तो जो आहे तो चारा खातो, चारा खाऊन झाल्यावर ते हरून पळून पळून जाऊ लागते, तर तो पुढे जाऊन म्हणे त्याचे पाय दुरात अडकतात आणि धरणीवर कोसळतो, कारण तिथे जाळ असतं त्या ठिकाणी. म्हणून जे आहे ते काय की आम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे की आमचं सुख कशामध्ये आहे. तर वरी राम अंतरी काम मानिले विषय सुखा. तर नाही, विषय सुखामध्ये लक्ष न ठेवता रामामध्ये सुख ठेवावं. आणि मग ते म्हणतात या ठिकाणी शेवटल्या 3-4 ओव्या आहे त्याच्यामध्ये हे म्हणतात ते की श्रोतांना वैराग्य निरूपण नाव आहे, श्रोत्यांना वैराग्य भावना निर्माण व्हावी म्हणून या 67 ओव्यांमध्ये जीवनाची दाहकता समर्थाने जी आहे ते सांगितली आहे, या ठिकाणी प्रभावी भाषेत सांगितलेली आहे. आणि जेव्हा तो असं तळमळीने समर्थ आम्हाला सांगतात आहे या ठिकाणी, आणि आम्ही तीव्र मुमुक्षु व्हावं यासाठी ते सांगतात आहे. आणि म्हणून याप्रमाणे हा समाज परत परत वाचायला हवा, पाहायला हवा, त्याचं चिंतन करायला हवं. की मग ते म्हणतात शेवटी की बा ऐकून बोले भाविक कैसेनी घडेजी सार्थक. मग आता सर्व ऐकून म्हणतात, संतांना विचारतात की आमचं कसं सार्थक होईल, हा देव कुठे, देवाचे वास्तव्य कुठे, तो माझं कैसेनी भेटे, तुम्हाला कसं समजेल, दुःखमूळ संसार कसा तुटेल, असं स्वामींना ते विचारतात. आणि मग त्याच्यावर जे आहे ते कृपामूर्ती असं त्यांना विनंती करतात की ऐसा उपाय कृपामूर्ती माझं दिनास करावा. आणि मग त्या ठिकाणी मग संत म्हणतात की भगवत भजन करावे तेने होईल स्वभावे समाधान. कैसे करावे भगवत जन, कोठे ठेवावे हे मन, आणि भगवत भजनाचे लक्षण मज जे आहे ते निरोपावे असं म्हणतो तो शिष्य. ऐसा ब्लान वदने बोले धरिले सदृढ पावले, कंठ सद्गतीत गळाले अश्रुपाते दुःखे. तो सद्गुरूचे चरण धरतो, अश्रुपात होतो, त्याला फार त्रास होतो, वेदना होतात. एवढं सर्व जे आहे आता सांगितलं, एवढं दुःख, आणि त्याच्यामुळे त्याचं मन विषण्ण होतं. तो म्हणतो की आता मला जे आहे ते कसं करून तुम्ही सांगा. तर त्यावेळेस सद्गुरू म्हणतात की देखोनी शिष्याची अनन्यता, भावे ओळला सद्गुरू दाता, स्वानंद तुंबळेला आता पुढे समासी. इथे श्री रामदास सांगितले वैराग्य असो जो घेई सावकाश तो श्रेष्ठ जाणावा. पुढच्या याच्यामध्ये नव्या दासबोधामध्ये जे आहे ते 9वीला भक्तीची दिलेली आहे. त्याचं कारण कदाचित हेच असावं की सिक्वेन्स मध्ये त्यांनी मांडलेलं आहे. जेव्हा शिष्याने विचारलं की मला कसं हे प्राप्त होईल भगवंताचं जे आहे तर त्यांनी सांगितलं भगवंताचं भजन करा. तर भगवंताचं भजन कसं करा, तर श्रवणम कीर्तनम स्मरणम हे जे त्यांनी सांगितले 9वीला भक्तीचं जे सांगितलं ते पुढच्या याच्यामध्ये नव्या दासबोधामध्ये आलेलं आहे.
आणि आता आपण या ठिकाणी थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. मनोबुद्धिहंकार चित्तानि नाहम् न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायुः न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायो चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरि ओम्